दक्षिण सोलापूरच्या मुळेगाव तांडा गावामध्ये ईव्हीएम मशीनवर जादूटोणा केल्याचा अपक्ष उमेदवाराचा आरोप। मतदान केल्यानंतर एक महिला चक्कर येऊन पडली, त्यानंतर ईव्हीएमला लिंबू मिरची लावलं असल्याचं तिने सांगितलं। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। पंढरपूरच्या वेळापूर पोलीस ठाण्यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकरांचं बेमुदत आंदोलन। मतदानाच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप। शिरूर तालुक्यातील रांजणगाव कोरेगाव जिल्हा परिषदेमध्ये बूथ क्रमांक 17 वर बोगस मतदान होत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप। शेजारच्या तालुक्यातून बोगस मतदार आणून मतदान करून घेतलं जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील एखतपूर गावामध्ये वधूवराकडून बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान, वधूवराच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक। वाढीव वेतनवाढीचा फरक न मिळाल्यामुळे राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष। येत्या 3 दिवसांमध्ये हप्त्याची रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन करणार। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंचा सरकारला इशारा। नागपूरमध्ये अल्पसंख्याक विभागाअंतर्गत येणाऱ्या शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी लवकरच हेल्पलाईन नंबर सुरू करणार। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती। माजी मंत्री तानाजी सावंत यांची पैसे वाटपाबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल। कोटी 2 कोटी काय लागतील ते जाऊ द्या, पैशावर किती मतदार घेता येतात याची यादी व्हॉट्सअपला टाका। तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्याला सूचना। एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। बोरिवली आणि दहिसर परिसरामध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर महापालिका कारवाई करत असल्यामुळे मनसे आक्रमक। अमराठी फेरीवाल्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा मनसेकडून इशारा। मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यामध्ये बुरखाधारी पुरुष चढल्याचा धक्कादायक प्रकार समोर। महिलांनी चौकशी केली असता संशयितानं चालत्या लोकलमधून उडी मारत पळ काढला। या प्रकरणी घाटकोपर आरपीएफकडून गुन्हा दाखल, संशयिताचा शोध सुरू। धुळ्याच्या धामणधर गावाजवळील जंगल परिसरामध्ये सागवान वृक्षतोड आणि फर्निचर निर्मितीचा अवैध प्रकार उघड। वन विभागाकडून वृक्षतोड आणि फर्निचर निर्मितीसाठी वापरण्यात येणारं साहित्य जप्त, तसंच अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाल्याची माहिती। अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी गावामध्ये जलसंपदा विभागाच्या 5व्या राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन। या स्पर्धेमध्ये राज्यभरातील अधिकारी आणि कर्मचारी विविध खेळांमध्ये आपलं कौशल्य दाखवणार। शेगावमध्ये गजानन महाराजांच्या 148व्या प्रगट दिनानिमित्त समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। तर मंदिर आज आणि उद्या 2 दिवस रात्रभर खुलं राहणार असल्याची मंदिर प्रशासनाची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।